नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे आपल्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत ज्या माझ्या महिलांची ई-केवायसी झालेली नव्हती, पात्र असून सुद्धा त्यांच्यासाठी माझा आजचा व्हिडिओ आहे. आणि याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 फॉर्म देणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. मी सर्व प्रक्रिया ह्याच्यामध्ये सांगितलेली आहे, तुम्हाला काय करायचे आहे. लक्षात घ्या, फॉर्मच्या संदर्भामध्ये आपला हा शेवटचा व्हिडिओ आहे, कारण ह्याच्यामध्येच मी तुम्हाला फॉर्म देणार आहे. त्या फॉर्मचा स्क्रीनशॉट काढून तुम्हाला त्याची प्रिंट काढायची आहे. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे 2 फॉर्म आहेत आपल्याकडं. एक फॉर्म जो आहे तो असा आहे, ज्या महिला आणि हे जे फॉर्म आहेत ना, हे फक्त ई-केवायसी न झालेल्या महिलांसाठी आहेत. ज्यांची ई-केवायसी झाली नाही, ज्या पात्र असून ई-केवायसी झाली नाही विविध कारणामुळे, त्याच्यामध्ये 2 फॉर्म आहेत आपल्या 2 कॅटेगरीच्या महिलांसाठी. आता एक फॉर्म जो आपला पहिला आहे तो आहे आपला ज्या महिला सिंगल आहेत, एकट्या राहत आहेत, डिवोर्स झालेला नाही, वडिलांचं मृत्यू प्रमाणपत्र नाही, पतीचं मृत्यू प्रमाणपत्र नाही, कुठलेही कागदपत्र नाहीत ई-केवायसी करायला. त्यांचं स्वतःचं आधार कार्ड फक्त आहे, बाकी कुठलेच कागदपत्र नाहीत. अशा महिलांसाठी आपला हा अर्ज आहे. या अर्जाचा फोटो मी तुम्हाला आता इथं स्क्रीनमध्ये दिलेला आहे. पुढे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा, म्हणजे तुम्हाला हे दोन्ही सापडतील. तर पहिला आपला फॉर्म आहे, ज्या महिला माझ्या एकट्या राहत आहेत त्यांच्यासाठी आहे. आता या अर्जाला तुम्हाला तुमचं आधार कार्डचं झेरॉक्स आणि तुमच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, म्हणजे ज्या तुमच्या अकाउंटमध्ये कुठल्या हप्ता तुमचा येत असेल ना, त्या अकाउंटच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, आधारचं झेरॉक्स आणि हा फॉर्म तुम्हाला ह्याला फिलअप करून द्यायचा आहे. कुठं द्यायचा आहे फॉर्म? फक्त आणि फक्त महिला व बाल कल्याण विभागालाच द्यायचा आहे. बाकी सगळी माहिती तुम्हाला मी लाईव्ह मध्ये कालच्या दिलेली आहे, कालची लाईव्ह जरूर पहा. तर हा फॉर्म तुम्हाला द्यायचा आहे ज्या माझ्या सिंगल मदर आहेत. ह्याचा फोटो काढून, ह्याचा फोटो मी तुम्हाला आता पुढे देणार आहे. जेव्हा मी फोटो देईल तेव्हा तिथे त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगणार आहे की हा फोटो कोणासाठी आहे. आलं का लक्षात? हा एक फॉर्म आहे. आता येऊ दुसऱ्या फॉर्मकडे. हा आहे दुसरा फॉर्म आपला. आणि हा फॉर्म ज्या महिलांकडे पतीचा आधार कार्ड आहे, वडिलांचा आधार कार्ड आहे, तुमच्याकडे सगळे कागदपत्र आहेत, तरी तुमची ई-केवायसी झाली नाही, तुम्ही हा अर्ज द्यायचा आहे. लक्षात घ्या, तुम्ही हा अर्ज द्यायचा आहे. हे लक्षात ठेवा. व्यवस्थित दोन्ही अर्ज मी दिलेले आहेत. अर्जाचा जो आहे तो तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. स्क्रीनशॉट काढल्यानंतर तुम्ही ह्याची प्रिंट काढून आणा आणि त्या पद्धतीने तुमचा जो प्रॉब्लेम असेल त्या पद्धतीने हे जे आहे ते अर्ज तुम्हाला द्यायचे आहेत. पहिल्या पानाच्या आपल्या तुमच्या अकाउंटच्या पहिल्या पानाचं झेरॉक्स तुम्हाला द्यायचं आहे, पासबुकचं. त्याचबरोबर तुमच्या आधारचं झेरॉक्स द्यायचं आहे. बाकी सगळी माहिती या फॉर्ममध्ये दिलेली आहे. हा फॉर्म 10 वेळा वाचा, त्याच्यानंतर सर्व माहिती भरा. सर्व माहिती आमच्या दोन्ही कॅटेगरीच्या महिलांनी खरी भरायची आहे. कुठलीही खोटी माहिती तुम्ही भरायची नाही. लक्षात घ्या, सर्व माहिती खरी भरा. आणि हे फॉर्म तुम्हाला महिला व बाल कल्याण विभागाला द्यायचे आहेत. तुमची ई-केवायसी झाली नाही, त्यांना काहीच बोलू नका, आमची ई-केवायसी झाली नाही म्हणून आम्ही हा फॉर्म द्यायला आलो, आमची दखल तुम्ही घ्यावी, बस एवढं त्यांना बोला आणि त्यांना हा अर्ज द्या. जेव्हा तुम्ही अर्ज देऊन याल तेव्हा मला सुद्धा कमेंट करून सांगा की तुम्ही अर्ज दिलेला आहे, त्यांनी तुम्हाला तिथं काय सांगितलं काय तेही तुम्ही मला सांगा. बाकी मी सगळे प्रयत्न माझ्याकडून करत आहे. हे तुमच्यासाठी मी अर्ज दिलेले आहेत. मी अर्ज दिले तरी मागत होतात तुम्ही सारखं अर्ज. मग आता परत मी अर्जाचे फोटो तुम्हाला दिलेले आहेत आपल्या याच व्हिडिओमध्ये. मला असं वाटतं ही माहिती तुम्हाला समजली असेल. आता या व्हिडिओला माझ्या इतर लाडक्या बहिणींपर्यंत जरूर शेअर करा. ज्यांची ई-केवायसी झाली नाही त्यांच्यापर्यंत आपला हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्या सुद्धा या कागदपत्राचे जे आहेत ते फोटो काढून झेरॉक्स करून देऊ शकतील. आणि जेवढ्याही महिलांची, ज्या महिला आता माझ्या चॅनलशी कनेक्ट आहेत नसतील, पण तुमची जर ई-केवायसी झाली नसेल या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत विविध कारणामुळे, तर हे फॉर्म तुमच्यासाठी सुद्धा आहेत. हा फॉर्म महाराष्ट्रातील सर्व महिलांसाठी आहे ज्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत लाभ घेत आहेत आणि तुमची ई-केवायसी झाली नाही. आलं का लक्षात? त्यामुळं हा फॉर्म तुम्हाला सगळ्यांनाच चालणार आहे. ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे त्यांच्यासाठी आणि ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही त्यांच्यासाठी हे दोन्ही फॉर्म आहेत. तर हे फॉर्म तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सगळीकडे चालणार आहेत, एका जिल्ह्यासाठी नाहीत, सर्व जिल्ह्यांसाठी हे फॉर्म आहेत. तुमच्या जिल्ह्यामध्ये महिला व बाल कल्याण विभागामध्ये तुम्हाला हा फॉर्म विनंतीचा द्यायचा आहे. मला असं वाटतं ही माहिती तुम्हाला समजली असेल. आपल्या इतर महिलांपर्यंत शेअर करा. अजून काही समजलं नसेल तर मला कमेंट करा. तुमच्या प्रश्नांवर उत्तरांचा व्हिडिओ मी शेअर करणार आहे. तर आपला हा जो फॉर्म आहे, ज्या आमच्या सिंगल मदर आहेत त्यांच्याकडे कुठलेच कागदपत्र नाहीत, पतीचे आधार कार्ड, वडिलांचे आधार कार्ड, अशा ज्या आमच्या महिला आहेत त्यांच्यासाठी हा फॉर्म आहे. ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, हे व्यवस्थित वाचा आणि ह्याचं प्रिंट काढून आणा.
ठीक आहे, किंवा तुम्ही अशा पद्धतीने टायपिंग जरी केलं तरी चालणार आहे. तर हा फॉर्म सिंगल महिला ज्या आहेत, ज्यांच्याकडे कुठलाच पुरावा नाही, त्यांनी महिला व बालकल्याण विभागाला हा अर्ज द्यायचा आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये. आलं का लक्षात? ही सगळी माहिती तुम्हाला आता मिळाली असते. आता पुढे येऊया. हा जो अर्ज आहे, आता ज्या महिलांकडे आधार कार्ड आहे, पतीचं आधार कार्ड आहे, वडिलांचं आधार कार्ड आहे, सगळे पुरावे आहेत EKYC करण्यासाठी, पण तरीसुद्धा तुमची EKYC झाली नसेल तर हा फॉर्म तुमच्यासाठी आहे. आलं का लक्षात? तर तुम्हाला ही तीच प्रक्रिया करायची आहे. ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे व्हिडिओमध्ये त्या पद्धतीने डॉक्युमेंट्स ह्याला फिलअप करून हा तुमच्या जिल्ह्यातील महिला व बाल कल्याण विभागाला हा अर्ज द्यायचा आहे. बाकी तुम्हाला सर्व माहिती मी व्हिडिओमध्ये दिलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 2 फॉर्म वेगवेगळे आहेत, त्यामुळे कुठेही कन्फ्यूज नका होऊ. अगोदर तो अर्ज जो आहे तो वाचा, त्यानंतर खरी माहिती द्या. खोटी माहिती काहीही देऊ नका. जर तुम्ही काही खोटी माहिती दिली तर याला तुम्ही जबाबदार असणार आहात. पात्र असाल, तुम्हाला लाभ चालू व्हावा यासाठी तुम्ही पात्र आहात, तुमचा लाभ चालू व्हावा यासाठी आपले प्रयत्न चालू आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीने हे 2 फॉर्म आहेत. आलं का लक्षात? चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.